तर पहा मित्र हो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण हृदयाचं स्ट्रक्चर बघितलं आहे. एक्सटर्नल स्ट्रक्चर त्याचबरोबरीनं इंटरनल स्ट्रक्चर. तर तुम्हाला बऱ्यापैकी हृदयाचं स्ट्रक्चर हे समजलेलं असणार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंपिंग ॲक्शन ऑफ हार्ट हा भाग बघणार आहोत. You know, the circulatory system is consisting of blood, heart and blood vessels. Out of these three components, the heart is the important pumping organ. And the pumping action of the heart is brought about by the rhythmic contraction and relaxation of the cardiac muscles of the heart. As earlier we have already discussed about the wall of the heart, which is formed of the pericardium, myocardium and endocardium. Out of these, the myocardium is formed of strong cardiac muscles. Here you can observe these cardiac muscles. This is what wall of the heart, and the entire wall of the heart is covered by pericardium. तर इथे या ठिकाणी आपल्याला या ज्या काही कार्डियाक मसल्स आहेत त्या लक्षात घ्यायच्या आहे. These cardiac muscles brings about the rhythmic contraction and relaxation of the heart. तर या पद्धतीने आपल्याला या मसल्स इथे लक्षात घ्यायच्या आहेत. So the pumping action is brought about by the cardiac muscles. A rhythmic contraction and relaxation of the heart. तर हे जे कॉन्ट्रॅक्शन आहे हार्ट मसलचा, the contraction of heart muscle is called as systole and the relaxation of heart muscle is called as a diastole. युजल शब्द जे वापरतो आपण कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन, त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं आहे, कॉन्ट्रॅक्शनची क्रिया आहे त्याला म्हणायचं सिस्टोल आणि रिलॅक्सेशनची जी क्रिया आहे प्रसरण पावण्याची त्याला म्हणायचं डायस्टोल. A single systole followed by the diastole makes one heartbeat. एक सिस्टोल आणि एक डायस्टोल दोघांचे मिळून एक हार्टबीट तयार होते. सामान्यपणे हृदय 70 ते 72 वेळेला एका मिनिटामध्ये बीट करतात. There are 70 to 72 times the heartbeats per minute. And this particular is called as a heart rate. During each heartbeat, म्हणजे एकदा सिस्टोल झालं आणि एकदा डायस्टोल झालं, या दोघांच्या मिळून एकदा एका बीटमध्ये हृदय 70 मिलीलिटर ब्लड हे पंप करत असतं. A ventricle pumps about 70 ml of blood during each beat. And this particular is called as stroke volume. म्हणून आपल्याला कॅल्क्युलेशन करता येईल की नॉर्मल हार्ट पंप्स अबाउट 72 beats multiplied by 70 ml is equal to 5040 ml of blood, means 5 liters of blood per minute. मानवी हृदय प्रति मिनिटाला 5 लिटर एवढं ब्लड पंप करत असतं आणि याला कार्डियाक आउटपुट असं म्हणतात. दिस इज व्हॉट कॉल्ड ॲज कार्डियाक आउटपुट. तर पंपिंग ॲक्शनमध्ये एवढ्या ज्या टर्मिनॉलॉजी दिल्या त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. सिस्टोल म्हणजे काय, डायस्टोल म्हणजे काय, हार्टबीट म्हणजे काय, हार्ट रेट म्हणजे कशाला म्हणायचं, स्ट्रोक व्हॉल्यूम कशाला म्हणायचं आणि कार्डियाक आउटपुट. तुम्ही नोट्स लिहिताना हे सगळ्या ज्या टर्मिनॉलॉजी आहे ह्या एकाखाली एक क्रमानं लिहून काढायचे आहेत. त्याच्या डेफिनेशनच्या स्वरूपात दिलं तरी तुम्हाला त्या उपयोगी पडणार आहेत. तर या पद्धतीने पंपिंग ॲक्शन आपल्याला लक्षात घेता येईल. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट.
आपण म्हटलो की सिस्टोल आणि डायस्टोल मिळून काय होतं, हार्टबीट तयार होते. पण हे सिस्टोल आणि डायस्टोल निर्माण करण्यासाठी हृदयामध्ये विशिष्ट प्रकारचे टिश्यू आहेत आणि हे टिश्यू स्वतःचं कॉन्ट्रॅक्शन स्वतः मेंटेन करतात, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन. अँड द होल हार्ट is capable of generating a cardiac contraction. This is what called as autonomous working, and so the heart is called as myogenic. Myo म्हणजे सेल्फ, जेनिक म्हणजे फॉर्मिंग. स्वतःचं रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन नियंत्रित करणारं, म्हणून त्याला म्हणलेलं मायोजेनिक. द ह्युमन हार्ट इज मायोजेनिक. It can generate its own rhythm by specialized muscles. स्पेशलाइज्ड मसलच्या साहाय्याने स्वतःचा रिदम हा मेंटेन करतो. आणि त्यासाठी हृदयामध्ये, फॉर दॅट इन द हार्ट देअर इज अ स्पेशलाइज्ड कार्डियक मस्क्युलेचर, and this cardiac musculature is called as a nodal tissue, and it is distributed in the heart. आता हे जे नोडल टिश्यू आहे हे त्या डायग्राममध्ये दाखवलेले बघा. आता तुम्हाला सगळ्यांना माहीतच आहे की 4 चेंबर आहे. राईट एट्रियम, लेफ्ट एट्रियम हे वरचे चेंबर, आणि खरं म्हणजे वरचे आणि खालचं असं म्हणता येणार नाही. आपल्या अपेक्षेच्या बाजूला असलेले 2 मोठे चेंबर ते वेंट्रिकल्स. इथे राईट एट्रियममध्ये हा रेड डॉट जो दिसतो त्याला नाव दिलेलं आहे पहा, सायनो ॲट्रियल नोड, SA नोड. And it is near the opening of the superior vena cava. So this sinoatrial node, it is a specialized musculature node. त्यानंतर हा दुसरा नोड या ठिकाणी आहे पहा, ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड, AV नोड. This is located again in the same एट्रियम बट ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टमला लागून असलेलं, राईट एट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टमला लागून. दॅट इज वॉट कॉल्ड एज AV नोड. फ्रॉम दिस AV नोड there is a bundle of conducting tissue fibers, and that is what called as a bundles of His. And this bundle of His further terminate into branching, that is what called as the Purkinje fibers. Purkinje fibers. तर या पद्धतीने कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट यामध्ये हे अशा प्रकारचे जे 2 नोड्स आहेत, त्यातला हा एक पहिला SA नोड, त्यानंतर AV नोड, आणि AV नोडपासून निघालेला हा बंडल ऑफ His, नंतर त्याच्या ब्रांचेस, अँड फायनली द पर्किंजे फायबर्स विच आर इनर्वेटेड ओव्हर द वॉल ऑफ वेंट्रिकल. संपूर्ण वेंट्रिकलच्या आवरणामध्ये इनर्वेट झालेले हे पर्किंजे फायबर्स आहेत. तर या पद्धतीने हे कंडक्टिंग सिस्टीममध्ये नेटवर्क आपल्याला पाहायला मिळतं. स्पेशलाइज्ड नर्व फायबर्स, स्पेशलाइज्ड मस्क्युलेचर, त्याला कार्डियक मस्क्युलेचर असंही म्हटलेलं, कार्डियक मस्क्युलेचर. And this particular musculature works in coordination with each other to bring about the diastole and systole, so that the blood is circulated all over the body. संपूर्ण शरीरभर रक्त प्रवाह पुरवण्यासाठी या पद्धतीने सर्क्युलेट झालेलं आहे. ते कसं कार्य करतं, हाऊ डज इट वर्क्स. द SA नोड विच इज लोकेटेड in the right atrium near the opening of superior vena cava
It acts as a pacemaker of the heart. This particular SI node has a power of generating a new wave of contraction, and it makes the pace of contraction. This SI node passes the wave of contraction over the the wave of contraction toward the left ventricle and also to the AV node. तर इथे डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर थोडंसं आपल्याला ते एक्सप्लेन करायला सोपं जाईल आणि तुम्हाला हे समजायला सोपं जाईल. SI node generates a wave of contraction, and this wave of contraction passes over the wall of atria, that is resulting into contraction of or systole of atrium. And because of the systole of atrium, the blood is pumped in or forced into the ventricles, respective ventricle. काल तुम्हाला मी सांगितलं मागच्या लेक्चरमध्ये की लेफ्ट side of the heart is consisting of oxygenated blood and the right side of the heart is consisting of deoxygenated blood. So the left atrium forces the blood into the left ventricle and the right atrium forces the deoxygenated blood into the right ventricle. Once the wave of contraction is passed over the wall of the atria, the blood is forced into the ventricle. By the time this wave of contraction is picked up by the atrioventricular node and it is conducted through the bundles of Pis up to the Purkinje fibers. हे जे Purkinje fibers आहेत हे संपूर्ण वॉल ऑफ वेंट्रिकलवरती विखुरलेले आहेत, डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी तुम्हाला मागे मी सांगितलं की या वेंट्रिकलचं जे वॉल आहे इट इज 3 times थिकर. त्यातले त्यात लेफ्ट वेंट्रिकलचं वॉल आहे आणखी 3 पट थिकर आहे. ऑरिकलपेक्षा खूप कम्पॅरेटिव्हली थिक असलेले. थिक इन द सेन्स इट इज कन्सिस्टिंग ऑफ मोर कार्डियक मसल्स because both the ventricles has to force the blood or pump the blood into the respective blood vessel. Means what? The left ventricle will force the blood into the systemic aorta and the right ventricle will force the blood into the pulmonary aorta, that is what pulmonary artery. And this way the wave of contraction is picked up by the AV node and passes over the wall of the ventricle and it is resulting into the contraction of the ventricles, and thus the contraction of ventricle will force the blood into the respective blood vessel. या पद्धतीने लेफ्ट वेंट्रिकलमधलं ब्लड जे आहे ते सिस्टमिक एओर्टा किंवा एओर्टा ज्याला म्हणतो आपण त्या एओर्टामध्ये पंप केलं जाईल आणि राईट वेंट्रिकलमध्ये असलेलं डिऑक्सिनेटेड ब्लड जे आहे ते पल्मोनरी आर्टरीच्या मार्फत, पल्मोनरी एओर्टाच्या मार्फत किंवा पल्मोनरी आर्चच्या मार्फत हे लंग्सकडे पाठवलं जाईल प्युरिफिकेशनसाठी. तर या पद्धतीने ही जी कंडक्टिंग सिस्टीम आहे ही कंडक्टिंग सिस्टीम काम करते. आणि इथे लक्षात येईल की हा जो AV नोड आहे हा AV नोड खरं म्हणजे सायनो ॲट्रियल नोडनं जी वेव्ह कॉन्ट्रॅक्शनची जनरेट केलेली आहे ती वेव्ह पिकअप करतो इलेक्ट्रिक करंटच्या स्वरूपामध्ये अँड इट कंडक्ट ओव्हर द वॉल ऑफ द वेंट्रिकल. सो इन दिस मॅनर the conducting system of the human heart works and the blood is pumped through the beats of the heart. तर हे जे आहे वर्किंग ऑफ ह्युमन हार्ट, वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट. The human heart alternately contract and relax. As earlier we have discussed that the contraction is called as systole and the relaxation is called as diastole. This atria and ventricles contract alternately. Consecutive systole and diastole constitute a single heartbeat or cardiac cycle. A single cardiac cycle requires or it is completed
इन 0.8 सेकंड, म्हणजे 1 सेकंदापेक्षाही कमी भागामध्ये ही कार्डियाक सायकल जी ती पूर्ण केली जाते. आणि सामान्यपणे 0.8 सेकंदला 1 अशाप्रमाणे जर केला हिशोब आपण, तर 60 सेकंदामध्ये जवळजवळ 72 वेळा, म्हणजे एका मिनटामध्ये 72 वेळा आपल्याला हार्टबीट झालेलं पाहायला मिळतं. पण या पद्धतीने आपल्याला हे कार्डियाक सायकलच्या संदर्भात थोडीशी माहिती देता येईल. तर एवढं पुरेसं आहे. आणि मग नंतर आपण कार्डियाक सायकलच्या संदर्भात डिटेल पुढच्या लेक्चरमध्ये बघूया. ठीक आहे. तर हा जो कंडक्टिंग सिस्टीमचा भाग आहे हा व्यवस्थित तुम्ही वाचा. आणि या ठिकाणी दिलेली डायग्रॅम आहे, उत्तम डायग्रॅम दिलेली आहे. ही डायग्रॅम अशीच अशी तुम्ही वहीमध्ये काढायची आहे. डायग्रॅम काढताना त्याला शेडिंग वगैरे कलरिंग वगैरे करण्याची गरज नाही. पेन्सिलने आउटलाईन व्यवस्थित डायग्रॅमॅटिक प्रेझेंटेशन हे दाखवा. वहीमध्ये ही जरूर डायग्रॅम काढून ठेवा. ओके, भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. कार्डियाक सायकल आणि वर्किंग मेकॅनिझम ऑफ ह्युमन हार्ट. जय गुरुदेव.